Hey, hello, welcome back to my wonderful people. Yet my another vlog. उलट बोलले. ओके, होतं कधी कधी. सो आज आपण चर्चा करणार आहोत चर्चित पिक्चर वरती, म्हणजेच तो मूवी जो आता सध्या खूप गाजलेला आहे आणि थ्रू आउट द पब्लिक म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये सध्या हाऊसफुल जातोय तो पिक्चर, गाजतोय तो पिक्चर, लोकांना खूप आवडतोय तो पिक्चर. सो आय थॉट वाय शुड आय नॉट लाईक some reviews to you. हा, Right? येस. तर आज आहे आमच्या म्हणजे आमच्या बाजूने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आम्हाला धुरंधर टू इट मीन्स धुरंधर 2 आम्ही हा पिक्चर आमच्या लॅपटॉपवर बघितला, अभिजितने डाउनलोड केला. अँड वी आर नॉट पर्सनली फाउंड ऑफ टू लाईक जस्ट व्हिजिटिंग ॲट द सिनेमा थिएटर. कारण माझं स्वतःचं पर्सनल मत खूप थोडंसं माइट बी की मला जास्ती म्हणजे मूवीज वगैरे फॉलो करायला आवडत नाही. आणि त्याहून टॉप ऑफ काय होतं की आपण जेव्हा पे करतो ते वरती असो किंवा नसो, आता काही लोकांना खूप प्लेजरेबल वाटतं मूवीज थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखं, पण माझी एक युजली हॅबिट अशी आहे की आम्ही पहिलं आमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती बघतो, आम्ही प्रॉपर त्याला गो थ्रू करतो अँड देन वी कॅन बी visit for the cinema theater to be take that moment, take that experience from that movie. So we are doing in that. So मी स्वतः पर्सनली हा मोबाईलवरती बघितला, लास्ट नाईटला आम्ही दोघांनी लॅपटॉपवरती बघितला. आणि थोडं ह्याच्यासाठी तरी मी पळून बघितला, कारण कसं ह्याला जसं सकाळी लवकर उठायचं असतं आणि जायचं असतं, त्यामुळे ह्यानी तरी थोडा गॅपने बघितलाय. मी व्यवस्थित बघितलाय पिक्चर. तो I'll be give the my review, my my honest review. सो स्टार्ट. सो ॲज पर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेलं की तिथं तो रणवीर सिंग आहे ना ॲज अ स्पाय म्हणून एंट्री करतो पाकिस्तानमध्ये. तू फर्स्ट पार्ट पाहिलास? बरोबर. आम्हाला खूप आवडलं. नाही, पण तरी पण एवढे ट्विस्ट अँड टर्न नव्हते फर्स्ट पार्ट मध्ये. म्हणजे अक्षय कुमार ही वॉज द मोस्ट आय थिंक म्हणजे त्याचं विलनचं जे काम होतं ते म्हणजे आवडलं. संजय दत्तचं काम आवडलं, अक्षय कुमारचं काम आवडलं. त्यांच्या मी ह्याच्यामध्ये नाही जाणार. सगळ्यांना त्यांचं स्वॅग, स्टाईल, ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स आहेत आणि सिनियर ऍक्टर्स आहेत, तर त्यामुळे ते लोकांना खूप म्हणजे आयडिओलॉजिकली म्हणजे म्हणतात ना, त्यांना फॉलो करायला खूप म्हणजे त्यांना मज्जा आली. रणवीर सिंगला मागे काढला तुला? तर रणवीर सिंगचं कसं ना, रणवीर सिंग हा म्हणजे एक कॅरेक्टर पोर्ट्रे करून चाललेला येतो त्या ह्याच्यामध्ये मूवीमध्ये फर्स्टमध्ये. आणि राकेश बेदी म्हणजे मी पहिल्या पार्टमध्ये जेव्हा बघितलं ना, आय वॉज फिलिंग सो म्हणजे एक राहतं ना एका विलन बद्दल की बघा किती कॉमेडियन आहे, ही वॉज हॅव्हिंग दॅट ह्युमर. आणि इन बिटवीन तो थोडासा म्हणजे म्हणतात ना स्वार्थी, हा पॉलिटिकल म्हणजे प्रोपोगंडा चालवणारे असे काहीतरी खूप म्हणजे डबल स्टँडर्ड गेम खेळणारे असे हे लोक करत होते. तसं कॅरेक्टर वाटत होतं आपल्याला. कॅरेक्टर तसंच होतं, तसंच पोर्ट्रेट केलेलं. ही वॉज अ इम्पोस्टर ऍक्च्युली. ही वॉज अ इम्पोस्टर इन द फर्स्ट पार्ट. आणि जो बंबाड केलाय सेकंड पार्ट मध्ये, ओ माय गॉड, म्हणजे पहिल्या जेव्हापासून चालू झालाय ना, मी तर मध्ये बिगिनिंग पासून बँग ऑन आहे, बिगिनिंग पासूनच सेकंड पार्ट मध्ये जो बँग ऑन केलेला आहे, ओ माय गॉड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक मेन्शन करू इच्छिते इकडे, ती म्हणजे आम्ही ह्या पिक्चरला ऍज अ मूवी म्हणूनच घेतलेलं आहे. आम्ही ह्याला ऍज अ एक म्हणतात ना, भरपूर अशा पॅट्रियोटिक मूवीज आलेल्या आहेत आतापर्यंत, तर आम्ही ऍज अ मूवी म्हणूनच घेतो. कारण आम्ही जर प्रॅक्टिकली याच्यामध्ये पडलं, अच्छा सर्जिकल स्ट्राईक ह्या गोष्टीमुळे झालेलं का, डिमॉनिटायझेशन ह्याच्यामुळे झालेलं का, त्या सगळ्या खोल ह्याच्यामध्ये आम्ही नाही गेलो. वी आर व्हेरी म्हणजे आम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये पॉलिटिकली आणि थेरेटिकली एवढं डिकोड करता येत नाही. वी जस्ट टेकन ॲज अन एंटरटेनिंग मूवी. आणि त्याच्यामुळेच आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतो. रिव्ह्यूज बोलण्यापेक्षा कोणत्या मुवमेंटला मला खरंच म्हणजे असली, हा की खरंच बॉलिवूड असे मास्टरपीस करतायत तयार. म्हणजे म्हणतात ना, पहिल्या ह्याला ओके होतं, हा आवडलं, फायटिंग होती, हे होतं ते होतं, संजय दत्त आला, म्हणजे अक्षय खन्नाचा तो म्हणजे डान्सिंग मूव्स म्हणा काय म्हणा ते सगळं आवडलं. पण सेकंड पार्ट मध्ये बिगिनिंग पासूनच तो जसं फायटिंग चालू करतो त्याच्यामध्ये त्याचा तो जो सीन दाखवलाय, ओव्हरवेल्म दाखवलाय तो. आणि त्याच्यात तो कसा बॉर्न झाला ऍज अन हमजा म्हणून. त्याला कोणी म्हणजे म्हणतात ना, त्याला का त्याच्या पोलीस ऑफिसरने त्याला हायर केलं, देन म्हणजे त्याला ते ट्रेनिंग दिली, त्या एज्युकेशन इम्पार्ट केलं फुल्ली त्याला. मग एक प्रॉपर त्याला म्हणजे म्हणतात ना, हमजा म्हणून त्याला म्हणतात ना ट्रेन करून पाठवलं. ती सगळी ट्रेनिंग थ्रू आउट आम्ही बघितली. पण हाफ एन अवरमध्ये 15-20 मिनिटानंतर एक ट्विस्ट येतोय, एक टर्न येतोय. आणि प्रत्येक टाइमाला एक फायटिंग सिक्वेन्समध्ये जे क्रिंजी काइंड ऑफ म्हणजे म्हणतात ना सीन दाखवलेले, मध्ये रक्त उडणं असू द्या किंवा ते तोडफोड असू द्या किंवा अक्षरशः म्हणजे ती इमोशनल स्टोरी असू द्या. आणि ह्या मूवीमध्ये ना मी तर म्हणेन हॅट्स ऑफ सगळ्यात मोठी त्या स्टोरीलाच आहे, कारण ती स्टोरी इटसेल्फ खूप मोठी हिरो आहे.
माझ्या मते तरी. कारण एखादी म्हणजे म्हणतात ना ऍक्टर तोपर्यंत आउटपुट देऊ शकत नाही जोपर्यंत त्याला स्टोरीमध्ये त्या इमोशनल सीन मध्ये काहीतरी पॉवरफुल त्याला एम्पॉवर करून देता येत नाही. सो इट वॉज अ too easy to for great characters and great actors who they were playing this kind of the role. आणि माझ्यासाठी तर सगळ्यात मोठा धक्का जो होता म्हणजे मिड पार्ट मध्ये मी जेव्हा ह्याला दाखवलं की बघ तो त्याचा मित्र आहे आणि तो मित्र जेव्हा तो येतो दॅट वॉज ओके की म्हणजे रणवीर सिंग एक इम्पॉस्टर सारखा उभा असतो आणि ही जस्ट प्रिटेंड की हा मी ओळखत नाही त्याला आणि तो ओळखत नाही मला. आणि ते लोक कारमध्ये बसतात आणि जेव्हा तो ड्रिंक करतो त्या पार्टीमध्ये आणि तो बोलतो चलो भाई मुझे थोडा सा आप है ना मतलब वॉशरूम का नेव्हिगेट करा दो. आणि मग तो तिकडे जातो आणि मग तो बोलतो की तुझ्या बहिणीच्या माझे 2 पोरं आहेत आणि तुला एवढ्या दिवसात आठवण नाही का आली. ही वॉज अ ड्रग एडिक्ट. ही वॉज अ स्टॉन्चली म्हणजे खूपच ड्रग एडिक्ट दाखवलाय तो. आणि तो रणवीर सिंग त्याला पलटून तो सीन तर माझ्यासाठी खूप भारी दाखवला. म्हणजे ट्विस्ट अँड टर्न असे हे होत आहेत ना तर तुमची क्युरिओसिटी एका पीकला जाते आणि असं वाटतं रे काय चालू काय नक्की कुठे कुठे कसे कसे म्हणजे म्हणतात ना मोडलेले. तो त्याचा मित्र दाखवलाय तो मिडवे मध्येच तो आलेला दाखवलाय आणि ही वॉज अ व्हेरी इनोसंट दॅट टाइम. आणि अचानक मध्ये तो येऊन असं म्हणजे म्हणतात ना ड्रग एडिक्टर दाखवलाय आणि तो जो ज्या प्रकारे तो एडिक्ट करत राहतो फुल्ली तो इनग्रॉस असतो ते एडिक्शन करताना. ते झालं कसाबचं. असं त्याच्यानंतर ना फर्स्ट ह्या पार्टमध्ये मी ते कसाबचा सीन बघितला तेव्हा मी थोडीशी जरा शॉक झालेले. मूव्हीज मध्ये जे सीन्स पण दिलेले जे म्हणजे खरंच लिटरली म्हणजे म्हणतात ना लोकांना थिएटरवरती जो एक्सपिरियन्स दिलेला आहे ना आदित्य धरनी ह्या डायरेक्टरनी इट वॉज अमेझिंग. इट वॉज रिअली ट्रुली ओव्हरवेल्मिंग फॉर एव्हरीबडी. म्हणजे महत्वाचं कुठे जेव्हा दाऊद पण येतो त्या दाऊदचं पण मी इंस्टाग्राम रील थ्रूच बघितलं की कशी लोक आहे म्हणजे म्हणतात ना मूव्स करतायत म्हणजे थोडेसे ओरडतायत. अरे बापरे म्हणलं की मग जेव्हा तो मी खरंच तो एक्सपिरियन्स केला तो सीन इट वॉज अ रिअली खरंच म्हणजे म्हणतात ना अंगावरती शहारा येतो. अरे बापरे की असं म्हणजे वाटतं की खरंच तिथे तो दाऊद बसलाय आणि रणवीर सिंग त्याला असं लिटरली बघतोय आणि हिज रिॲक्शन इट्स ट्रुली म्हणजे म्हणतात ना एकदम म्हणजे म्हणतात ना खूप कॅन्डिड होते त्याचे रिॲक्शन. कारण आपण आहे ना असं प्रिटेंड करणं ठीक आहे पण रणवीर सिंगने खरंच म्हणतात ना खूप जस्टिस दिला त्या कॅरेक्टरला माझ्या तरी मते आहे की नाही. दुसरी गोष्ट ती म्हणजे संजय दत्त आहे. संजय दत्त त्याच्यामध्ये मस्त कॉमेडी करतो जिथं तो फायटिंग सीन्स पण आहेत बट ही हॅज दॅट लाईक स्वॅग दॅट काइंड ऑफ दी म्हणजे खूप बॅड ॲज माणूस दाखवलाय तो. आणि ज्या प्रकारे तो म्हणजे म्हणतात ना हातात ग्लास घेऊन तो चाय पितोय आणि चाय पिता पिता तिथे सगळे तिथे म्हणतात ना गोळ्या मारतात आणि त्या दरम्यान तो शिव्यागाळी करतोय आणि बॅकग्राऊंडला त्याचं आहे ना जुने गाणे वाजतात. इट इज लाईक व्हेरी नॉस्टॅल्जिक. इट फील्स सो मच एव्हरग्रीन की म्हणजे बघायला खूप मजा येते सगळं. ते संजू बाबाचा तो जो वॉकिंग स्टाईल अँड देन ही गिव्हिंग दॅट लाईक ही इज लाईक थ्रेटनिंग टू द पीपल. तर हे खूप बघायला मजा वाटते त्यांच्या एका ह्याच्यामधून स्टाईलमधून. दुसरी राकेश बेदीनी तर लाईक सिक्सर मारलाय. लास्टला मी ह्याला ना अक्षरशः मी म्हणलं तू ना मधले सीन आहे ना गाळ तू गाळ काही हरकत नाहीये. आणि ही म्हणजे कसं असतं माहिती का आपली क्युरियोसिटी तेव्हा पीकवर जाते की हा चला बघूया आपल्याला आपण एक मज्जा राहते. आपण जेव्हा स्लोली स्टडी करतो ना तो मूवी आपण फुल्ली एक्सपिरियन्स करत होतो आपल्या आय थ्रू. तर तेव्हा मला तिथे खूप मजा आली पण मी म्हणलं की ह्याच्याकडे वेळ नाही ह्याला मी कशी थोडंसं ह्याला दाखवून देऊ. तर मी तेव्हा ह्याने काय केलं तो सीन बघितला आहे की नाही लास्टचा सीन मी ह्याला दाखवला. जेव्हा हिने नरेट केला ना शॉर्टली तेव्हा मला तो सीन मला बघायचा होता. ह्याच्या मनामध्ये थोडासा इम्पॅक्ट आला. माझं डायरेक्ट इल्युजन झालं तसं की मी इमॅजिनरी मध्ये गेलो की हे असं आहे का. हिला बोला पहिला तो सीन मला दाखव त्याच्यानंतर बघू दे मला तो सीन दाखव आणि त्या सीन मध्ये खरंच खतरनाक सिक्सर पाडलाय. म्हणजे जो माणूस सेंचुरी मारली जो माणूस आहे ना लिटरली पहिल्या हा पार्ट मध्ये जो ह्युमरनी जो ओव्हर द टेकन अ ग्रांटेड पर्सन म्हणजे त्या माणसाकडे बघून असं वाटतं की काहीच नाही. ह्याच्यामध्ये 45 वर्ष तो अक्षरशः स्पाय म्हणून तिथं राहतोय. त्यांनी फॅमिली केली त्यांनी सगळं केलंय आणि लिटरली लोकांना आणि कोणाला इतकाही डाऊट नाही आलेला आहे. आणि दाऊदला इन्फेक्टेड करण्यामागही ह्याचा हात आहे. जेव्हा रणवीर सिंग बोलतो की भाई मला तर ना एक रिग्रेट राहील की मी ह्याला मारू नाही शकलो किंवा ह्याला काही करू नाही शकलो तर इट वॉज माय ओनली रिग्रेट. आणि तो बोलतो अरे केलेलं आहे ते पण करा. आयुष्य पण म्हणलं की कोणीतरी इतकं सायलेंट किलर पण असू शकतं विथ द हॅव्हिंग दॅट इनोसेंट फेस. आणि ज्या प्रकारे तो म्हणजे म्हणतात ना जो क्रॅक करतोय तो लाईट घेतोय लोक त्याला खूप म्हणजे म्हणतात ना हे करतात काय एक साधा पॉलिटिशियन करत असन
तेव्हा सांगतो की मला ह्या CSF मध्ये पाठवलं 45 years एगो. कोणी तर इकडच्या आपल्या इंडियन ऑर्गनायझेशन मधून मला इथे पाठवलं स्पाय करायला, मला हे सगळं बघण्यासाठी. तर थ्रू आउट म्हणजे एवढ्या वर्ष त्यांनी अक्षरशः त्यांचं लिटरली ते म्हणजे एवढं लिव्हेबल वाटतं, एवढं फंक्शनल वाटतं ना त्यांचं ते कॅरेक्टर. सो इट वॉज इट वॉज अ ट्रुली ग्रेट एक्सपिरियन्स. आणि मला माहिती नाही, मी ह्याला बोलले आता आम्हाला तिकीटचा तर थोडा डाऊट येतोय मला, कारण सोफार मला माहिती आहे की तिकीटला थोडीशी लागलेली, कारण लोक 2-3दा बघायला लागले असे. आणि फ्रायडे सॅटर्डे संडे मध्ये तर इम्पॉसिबल आहे. आणि आता मला काय माहिती नाही किती होपफुली मला भेटेल, पण आम्ही चाललंय की आम्ही पण जाऊन बघणार म्हणून. तर कोणाला म्हणजे आवडायला म्हणजे तुम्हाला पण जर मिस करत असाल तर ऍटलीस्ट तुम्ही पहिला तरी मी म्हणेन तुम्ही मोबाईलवरती बघा, लॅपटॉपवरती बघा किंवा तुमच्या टीव्हीवरती तुमचे म्हणतात ना तसं बघा. आणि देन तुम्हाला जर आवडला, तुम्हाला जर जस्टिफाईड वाटला तेवढा, तुम्ही जाऊन बघा थिएटरमध्ये, आहे की नाही. खूप छान एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युली सुरुवातीला जेव्हा पिक्चर हिने दाखवला तेव्हा असं वाटलं की हा रायफल घेऊन म्हणजे AK-47 घेऊन घुसलाय हवेलीमध्ये, पण हा का मारतोय, कशासाठी मारतोय ते एकदम कन्फ्युजन होतं. म्हणजे कशासाठी हा एकटाच घुसतोय आणि हिरोगिरी चालू आहे. पण नंतर जेव्हा तो उद्या मेरी बहन कहा आहे तेव्हा मग वाटलं की बाबा हा बहिणीसाठी एकदम पिसाळलेला आहे आणि रिव्हेंज घेतो. आणि प्रत्येक पुरुषाला ज्या घरामध्ये जेवढे पण होते प्रत्येकाला मारत सुटलेला आहे. पण तेव्हा इंटरेस्टिंग वाटलं थोडंफार की बाबा काहीतरी आहे. माझ्या पर्स्पेक्टिव्हनी ऍटलीस्ट तेवढा तो जो पार्ट दाखवलाय ना त्याचा, तो जेव्हा तो पंजाबी ऍक्सेंट मध्ये तो जी किलाई त्याची म्हणजे ओरिजिनल वाटते एकदम म्हणतात ना, तर त्या ह्याच्यामध्ये तो जो रॉ दाखवलाय तो खूप म्हणजे मला वाटतं स्टँडर्ड कॅरेक्टर वाटतंय त्या दरम्यान. आणि जे मी फर्स्ट पार्ट मध्ये जे त्याला स्पाय म्हणून पाठवलेलं ना, तर इट वॉज लाईक व्हेरी पठाण. नाही म्हणजे मी जे पूर्वीचे जे पठाण काइंड ऑफ मूवी किंवा ते अजून कोणता टायगर जिंदा हे काइंड ऑफ तसे एकदम म्हणतात ना कॅरेक्टर प्ले करणारेच वाटत होते मला. मग ते अक्षय खन्नाच्या मागून जसं तो एंट्री मारतोय, मग तो संजू बाबा असो, म्हणजे ते एक फिक्शनल कॅरेक्टरच आहे. पण हे जे मूवी आहे ना, हा जो सेकंड पार्ट आहे, तुम्हाला अक्षरशः ना काय किती म्हणजे गोष्टी झालेल्या आहेत, किती अटॅक्स आतापर्यंत झालेले. जेव्हा तो सांगतो त्याच्या बायकोला बसून की बाबा एवढे अटॅक झालेले, मग तो पुलवामा असू दे, शिवाय आपला ह्याचा म्हणजे म्हणतात ना 26/11 असू दे, ताज अटॅक असू दे, पुलवामा असू दे किंवा पहलगाम अटॅक असू दे, तर ऑल थ्रू आउट द थिंग्स की त्याला सांगण्याचं एक हे त्या जर्नीमध्ये ना आपण स्वतः पण कुठेतरी इतके कनेक्टेड इतके इनग्रॉस आहेत ना की आपल्याला पण ती फील हो की नाही ह्या खऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. मग ते आपण किती डिनाय मोडमध्ये असलो ना की नाही हे आपण फिक्शन ॲज अन फिक्शनच म्हणून घेऊया ही मूवी, तरी पण कुठे कुठे आपल्याला थोडंसं म्हणतात ना विचार करायला भाग पडते ही मूवी. तर भले ही ओव्हरवेल्मिंग आहे, खूप फायटिंग सीन्स आहेत, खूप हे ते रायफल्स काय म्हणू नका, बॉम्ब म्हणू नका, हाणामारी कापाकापी अशी दाखवली आहे त्याच्यामध्ये, पण स्टील इट इज व्हेरी मच इंटरेस्टिंग अँड दो व्हेरी रिअलिस्टिक, गिव्हिंग द रिअलिस्टिक फील. तर मला असं वाटतं प्लीज जा आणि बघा अँड जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स थ्रू आउट द कमेंट, की आम्हाला पण थोडं कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. अरे हा आमच्या रिव्ह्यूनी हा रिव्ह्यू इन द सेन्स माझा एक्सपिरियन्स होता. रिव्ह्यू द्यायचा असतं तर मी प्रॉपर एक तुमची लिस्ट केली असते आणि मला नरेट करून दिलं असतं. हा, तर मला त्याच्यात काही मुद्दा नाही वाटत आहे. मला काय वाटलं पर्सनली ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जाणून घ्यायला तुमच्याकडनंही आवडेल. कोणी जर बघितलं असेल तर कमेंट तुम्हाला थोडंफार सांगा आहे की नाही की तुम्ही बघितलं, तुम्हाला कोणता सीन आवडला, तुम्हाला कोणता सीन आवडला ते जाणून घ्यायला मजा आहे. मला संजय दत्तचा सीन आवडला जेव्हा तो चाय वगैरे पिताना जो म्हणजे स्लँग वापरतो आणि देन म्हणजे संजय दत्तचा स्वॅग एकदम भारी आहे. मला खूप आवडतो. मुन्ना भाई पासूनच मला तो खूप आवडतो. आणि देन त्याच्यानंतर अक्षय कुमार इट्स लिटल बिट म्हणजे अक्षय कुमारचा तो जो टर्न आउट होऊन अक्षय खन्ना इज ऑल्सो व्हेरी नाईस. म्हणजे तो अक्षय खन्नाचा तो जो मूव्ह होता डान्सिंगचा वगैरे इट वॉज ओके असं. पण संजय बाबा माझा मोस्ट फेवरेट आहे. आणि राकेश बेदीनी एकदम वेगळंच काहीतरी त्यांनी गुगलीच टाकली गुगली आणि अनएक्सपेक्टेड होतं हे. अनएक्सपेक्टेड इन द सेन्स म्हणजे मला तर वाटतं आता फेवरेटिझम मध्ये येतील हळूहळू. आता असं लोक असे म्हणजे त्यांनी जो कॅरेक्टर प्ले केला, माय गॉड, बाव द हेड लाईक नोबडी कॅन बीट हिम इन दिस रोल. तो म्हणजे सिनियरच ऍक्टर आहेत ते किती केले तरी. पण सो इन दिस मोड वी विल टेक द परमिशन फ्रॉम यू पीपल. आणि तुम्हाला काही आवडलं असेल, नाही आवडलं असेल, तुम्हाला काही कन्फ्युजिंग वाटलं असेल तर आम्हाला सांगा. आणि आम्ही बसलोय तुमचं कन्फ्युजन दूर करायला, असं काहीच नाही. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. अंटिल द नेक्स्ट व्लॉग, स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. अजून एक मूवी बघायचंय. कोणता? अपकमिंग मूवी रितेश देशमुखचा.
हा तो तर मी छत्रपती बघायला शिवाजी. जाणार. हा छत्रपती तो तर- शिवाजी. इट्स लाईक व्हेरी Theaterला. इमोशनल अँड देन व्हेरी क्लोज टू अवर हार्ट. एव्हरीबडी लाईक महाराष्ट्रीयन पीपल विल. पण ऍक्शन खतरनाक दाखवली त्याच्यामध्ये. आता ते ट्रेलर जरा वाटतोय त्याच्यामध्ये कारण टीजर बॉलिवूड मध्ये दिलेलं आहे. मी बॉलिवूड माझा त्याच्यावरती ट्रेलर अजून हे केलेलं नाहीये, लॉन्च झालेलं नाहीये ट्रेलर. प्रॉपर ट्रेलर येऊ द्या, त्याच्यावरती मी माझा स्वतःचा रिव्ह्यू देणार आहे. कमी पडेल मला तर वाटतंय कारण पूर्ण हिस्टॉरिक आहे हिस्टॉरिकल एरिया. पूर्ण असतं. So okay, now we will take the permission. Bye. बाय.